हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप मोठ्या ब्रेकनंतर हा व्हिडिओ बनवत आहे। आजचा व्हिडिओ हा मराठीत असणार आहे, कारण मी काही दिवसापूर्वी कम्युनिकेशन सेक्शनमध्ये एक पोल टाकला होता की MSCIT संबंधित व्हिडिओ हा हिंदीत हवा आहे की मराठीत। त्यात 85% विद्यार्थ्यांनी मराठी निवडला होता, म्हणून हा व्हिडिओ मराठीत असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांना शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, अधिक वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात तुमची MSCIT फायनल परीक्षेबद्दलची सर्व भीती कमी होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपली फायनल परीक्षेचे शेड्यूल आलेले आहे। येणाऱ्या 11 जुलैपासून तुमची MSCITची परीक्षा सुरू होत आहे। तुम्हाला काही प्रश्न पडत असणार की MSCITची फायनल परीक्षा कशी असते, परीक्षेला किती वेळ मिळणार आहे, परीक्षेत किती प्रश्न पडणार आहेत, परीक्षा देताना कोणकोणत्या बाबी लक्षात घ्यायच्या आहेत, परीक्षा कोण घेत आहे, परीक्षा पास करण्याकरता किती मार्क्स मिळवावे लागतात, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण इथं बघणार आहोत। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न असा पडतो आहे की MSCITची परीक्षा कशी असते। तर घाबरण्याचे काही कारण नाही, परीक्षा ही फार सोपी असते आणि जर आपली प्रॅक्टिस असली तर आपण प्रत्येक प्रश्न तिथं सोडवू शकतो। ठीक आहे, तर नंतरचा प्रश्न असा पडतो आहे की परीक्षेला किती वेळ मिळणार आहे। तर परीक्षेला 60 मिनिटे म्हणजे 1 तास मिळणार आहे। तसेच जे हँडिकॅप कॅन्डिडेट असतात त्यांना 2 तासाचे वेळ परीक्षेला मिळणार आहे। परीक्षेत किती प्रश्न पडणार आहेत, तर परीक्षेत एकूण 50 प्रश्न पडणार आहेत। त्यापैकी 15 प्रश्न हे थिअरीवर आणि 35 प्रश्न हे प्रॅक्टिकलवर असणार आहेत। परीक्षा देताना कोणकोणत्या बाबी लक्षात घ्यायच्या आहेत, तर याकरिता विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाताना सोबत आपले ओरिजिनल ID प्रूफ म्हणजेच आधार कार्ड किंवा पॅन कार्ड यापैकी कोणती एक डॉक्युमेंट तसेच परीक्षेचे प्रवेशपत्र सोबत न्यायचे आहे। परीक्षा देताना परीक्षा केंद्रात इतर कोणाशीही बोलू नये, कारण तुम्ही ज्या संगणकावर परीक्षा देत आहात त्यावर वेब कॅमेरा लागून असतो, त्यात आपला फेस डिटेक्ट होत असतो। जर तुमचा चेहरा त्यात दिसत नसेल तर फेस डिटेक्ट होत नसल्याच्या सूचना येतात व तुमची परीक्षा बंद होऊ शकते। परीक्षा देताना इकडे तिकडे पाहायचे नसते। परीक्षा हॉलमध्ये दुसऱ्या केंद्रावरून एक कंडक्टर, ज्याला आपण कंट्रोलर म्हणतो, यांची नेमणूक केली असते आणि ते तुमच्यावर वॉच करत असतात। काही गैरप्रकार घडल्यास ते तुमची परीक्षा बंद करू शकतात। तसेच परीक्षा हॉलमध्ये काही तांत्रिक अडचण आल्यास, म्हणजेच तुम्ही परीक्षा देताना संगणक बंद होणे, दुसरा प्रश्न न येणे किंवा कीबोर्ड माऊस काम न करणे, तसेच इतर काही अडचण आल्यास परीक्षा हॉलमधील कंट्रोलर किंवा कोऑर्डिनेटर यांना सूचना द्यावी। नंतरचा प्रश्न असा पडतोय की MSCITची परीक्षा कोण घेत आहे। तर MSCITची परीक्षा ही MSBT मार्फत म्हणजेच महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मार्फत होते। तुमच्या प्रमाणपत्र MSCITचे प्रमाणपत्र हा MSBT कडून तयार झालेला असतो। म्हणूनच जर तुम्ही कधी MSCIT नंतर पॉलिटेक्निक करत असाल तर त्यात तुम्हाला एक ITच्या पेपरमध्ये सूट मिळते, कारण पॉलिटेक्निकची परीक्षासुद्धा MSBT घेत असतो। आणि नंतरचा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे परीक्षा पास करण्याकरिता किती मार्क्स मिळवावे लागतात। तर तुम्हाला थिअरीमध्ये 15 पैकी 6 आणि प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी 14 मार्क्स असे एकूण 20 मार्क्स मिळवून पास होऊ शकता। महत्त्वाचे म्हणजे थिअरी आणि प्रॅक्टिकलमध्ये वेगवेगळा पास व्हायचे असते। जर तुम्ही थिअरीमध्ये 15 पैकी 15 मार्क्स घेतले असणार आणि प्रॅक्टिकलमध्ये 14 मार्क्स घ्यावायचे असतात, त्यापैकी तुम्ही 13 मार्क्स जरी घेतले तरी तुमचा निकाल हा फेलमध्ये येणार असतो, कारण की ह्या दोन्ही विषयांमध्ये वेगवेगळं पासचा क्रायटेरिया दिलेला असतो, ज्यामध्ये थिअरीमध्ये 6 मार्क्स आणि प्रॅक्टिकलमध्ये वेगळे 14 मार्क्स असे वेगवेगळे पासिंग मार्क्स घ्यावायचे असतात। तर अशा प्रकारची तुमची परीक्षा असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। काही प्रश्न असतील तर कमेंट करा, त्यात तुम्हाला तुमच्या कमेंटला रिप्लाय केला जाईल। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर कम्प्युटरशी संबंधित नवनवीन माहिती आपल्याला मिळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे आभार। परीक्षेकरिता बेस्ट ऑफ लक। थँक्यू फॉर वॉचिंग।